नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीट वाला या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, ऑलरेडी आपण जे काय सिटी सिलिकॉन जे काय ॲडमिशनच्या डेट एक्सटेंडेड झाल्या होत्या अगेन्स्ट कॅपसाठी किंवा इन्स्टिट्यूट लेवल स्पॉट राऊंडसाठी. तर यामध्ये मी एक गोष्ट क्लिअर करतो की आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक डिस्कशन केलं होतं की अगेन्स्ट कॅप राऊंडची सीट म्हणजे काय. यामध्ये दादा तू असं म्हटलं होतं की आपल्याला कॅटेगरी वाईज फी भरावी लागते, बरोबर. परंतु ज्या मुलांचं ओपन आहे, ज्या मुलांच्या रिझल्टवर किंवा रजिस्ट्रेशनच्या वेळेस ओपन कॅटेगरी आहे, जरी तुमच्याकडे EWS असेल, तुम्हाला कॅटेगरीची फी भरावी लागते. म्हणजे ओपन कॅटेगरीची फी भरावी लागते. इन केस जर तुमच्याकडे ओबीसी असेल, SC-BC असेल किंवा SC-ST कॅटेगरी असेल, तुमची NT कॅटेगरी असेल, VJ-NT कॅटेगरी असेल, जी काय कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीची तुम्हाला फी भरावी लागते. EWS इज नॉट कॅटेगरी. ओपन कॅटेगरी आहे तुमची, तर तुम्हाला ओपनची फी भरावी लागते. यामध्ये तुम्हाला कोणत्याही फी मध्ये कन्सेशन भेटत नाही. आणि अगेन्स्ट कॅप राऊंड किंवा इन्स्टिट्यूट लेवलची जर सीट भेटले, तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवलची जर सीट भेटले, तर त्या ठिकाणी तुम्हाला ओपन कॅटेगरीचीच फी भरावी लागते. यामध्ये तुमची SC-ST कॅटेगरी जरी असेल किंवा NT कॅटेगरी जरी असेल, तरी तुम्हाला कोणत्याही फी मध्ये कन्सेशन भेटत नाही किंवा स्कॉलरशिप भेटत नाही. जर तुम्हाला अगेन्स्ट कॅप राऊंडची जर सीट भेटली अगेन्स्ट कॅप राऊंड, तरच तुम्हाला या गोष्टींचा बेनिफिट होतो. नाहीतर जर तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवलची भेटली तर कोणताही बेनिफिट होत नाही. यावरती मला बरेच मुलांचे कॉल आले की दादा माझा कॉलेज असं असं म्हणजे मला सीट देत नाहीये अगेन्स्ट कॅप मधून वगैरे. जर सीट असतील तर देणार, इन्स्टिट्यूट लेवलची सीट असेल तर तुम्हाला ओपन कॅटेगरीची फी भरावी लागणार. हे सगळ्यात महत्वाचं होतं. आता VIT आणि VIIT दरवर्षीप्रमाणे सगळ्या मुलांचं स्पॉट राऊंड साठी एकच कॉलेज डोक्यात असतं, ते म्हणजे VIT. आणि VIIT आता बंद झालेला आहे. डायरेक्ट सेकंड इयर साठी VIIT चालू आहे. जे फर्स्ट इयरला ऍडमिशन घेणार आहे त्यांच्यासाठी फक्त VIT आहे. तर VIT मध्ये ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे की सीट किती आहेत आणि यानंतर बी सीट व्हॅकंट कशी होणार आहे ते बघू. मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की CS च्या 40 सीट आहेत, बरोबर. CS च्या 40 सीट आहेत, IT च्या 25 सीट आहेत आणि एक आय थिंक AIDS च्या थोडेफार 20-25 सीट आहेत. तर इथं पण आपण 25 सीट कन्सिडर करू. आता एक साधी गोष्ट आहे, ज्या मुलाला IT भेटलेला आहे, बरोबर, ज्या मुलाला IT भेटलेला आहे तो नक्कीच ट्राय कशासाठी करणार, CS साठी करणार. म्हणजे जर VIT मध्ये जर मला IT भेटलेलं असेल, VIT मध्ये जर मला IT भेटलेलं असेल, तर मी काय करणार, CS साठी ट्राय करणार, बरोबर. मग मी IT ची ब्रांच सोडणार. जर मला VIT मध्ये CS भेटत असेल तर मी IT साहजिक आहे मी ते सोडून देणार. म्हणजे जर 40 मुलांना जर CS भेटलं तर साहजिक गोष्ट आहे या ज्या काय खालच्या ब्रांचेस आहेत यामधून तुम्हाला नक्कीच 40 वॅकंट सीट अजून क्रिएट होणार आहे. ज्या मुलांना ENTC भेटलेला आहे, VIT मध्ये CSE, AIML, AIDS, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, IoT वेगवेगळे भरपूर साऱ्या ब्रांचेस आहेत. ज्या मुलांना ENTC भेटलेला आहे ते ट्राय काय करणार, मला CSE भेटली पाहिजे किंवा मला IT, CS, AIDS या ब्रांचेस भेटले पाहिजे. मग आता ENTC चा कट ऑफ किती जातो, एक ऑन एव्हरेज आपण 95% 96% पर्यंत कन्सिडर करू. मग आता 96 पर्यंत जर ENTC भेटत असेल, तर जे काय सपोज DY पाटील वगैरे जे काही कॉलेजेस आहेत, AISMS आहेत, JSPM आहेत, तर या कॉलेजेस मध्ये तुम्हाला CS ला ती सीट भेटत होते, बरोबर. जर एवढे पर्सेंटाइल होते तर तुम्हाला CS त्या ठिकाणी भेटत होतं. जर एखादा मुलगा या कॉलेजेस मधून जर ENTC ला या ठिकाणी गेला VIT च्या स्पॉट मध्ये, तर साहजिक गोष्ट आहे DY पाटील, AISMS या सर्व कॉलेजेस मध्ये पण वॅकंट सीट होणार आहेत. म्हणजे VIT च्या स्पॉटवर बऱ्याचशा कॉलेजच्या सीट वॅकंट होणार आहेत. त्यामुळे आता VIT चा स्पॉट राऊंड हँडल कसा करायचा आहे, त्याचं शेड्यूल काय आहे, या सर्व गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्या अगोदर मी ऑलरेडी तुम्हाला एक नंबर दिलेला होता की त्यावरती बऱ्याचशा मुलांचे फोन वगैरे येत होते. मी आता दुसरा नंबर देतो, त्यावर जस्ट तुम्हाला फक्त टेक्स्ट मेसेज करायचा आहे. फोन वगैरे त्या नंबरवर काही येणार नाही आहेत. तुम्हाला व्हॉट्सअपला मला मेसेज करून तुम्ही विचारू शकता की काय डाऊट्स आहेत तुम्हाला. 7058144787 या नंबरवरती जस्ट तुम्ही फक्त व्हॉट्सअप करायचा आहे. यावर तुम्हाला जरी कॉलेज जर माहिती पाहिजे असेल किंवा मॅनेजमेंट जाणून घ्यायचं असेल किंवा इन्स्टिट्यूट लेवलच्या सीटसाठी कुठे अप्लाय करू, या सर्व गोष्टी जर तुम्हाला पाहिजे असेल तर जस्ट
व्हॉट्सअप करा, यावरती फक्त मेसेज करा, तुम्हाला माझी टीम पूर्णपणे यावरती रिप्लाय देईल. आता त्यानंतर व्हीआयटीचा स्पॉट कधी केव्हा सुरू होणार आहे, त्यासाठी अप्लाय कसं करायचंय याचं पूर्णपणे स्ट्रक्चर त्यांनी दिलेलं आहे, त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती पण दिलेलं आहे. जे आपल्या काउन्सिलिंग मध्ये एनरोल विद्यार्थी आहेत त्यांना मी प्रत्येकाला सांगितलेलं आहे की कोणत्या पर्सेंटाईलला कुठं कुठं आपण कोणत्या दिवशी व्यवस्थित स्पॉट करायचा आहे, आणि जी काय प्रोसेस आहे ती पूर्णपणे ऑनलाईनच आहे. जरी व्हीआयटी जरी नाही भेटलं पण खालच्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला सीट नक्कीच भेटू शकते. तर आता स्पॉट राऊंड केव्हापासून सुरू होणार आहे, 5 तारखेला तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर नोटीस आलेली येणार आहे, म्हणजे आलेलीच आहे आता. आणि ऍडमिशन प्रोसेस, राऊंड शेड्यूल, ते काही जे काही दिलेलं आहे ते सगळं तुम्हाला 5 तारखेलाच यावरती तुम्हाला नोटीसवर किंवा त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिसणार आहे. जस्ट गुगलवर जायचं, व्हीआयटी सर्च करा, व्हीआयटी पुणे, तुम्हाला सगळी त्यांची एक नंबरलाच ऑफिशियल वेबसाईट येऊन जाते. त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील. आता सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म बाय इलिजिबल कॅन्डिडेट्स, त्यांच्यासाठी आपल्याला जो काही स्पॉट राऊंडचा फॉर्म आहे तो केव्हा भरायचा आहे, 5 तारखेपासून सुरुवात होणार आहे, तर 11 तारखेपर्यंत 11 वाजेपर्यंत तुम्हाला स्पॉट राऊंडचा फॉर्म भरता येणार आहे. आता डिस्प्ले ऑफ व्हॅकन्सी बिफोर द कमेन्समेंट ऑफ द राऊंड, त्यानंतर तुम्हाला हे जे राऊंड संपल्यानंतर किंवा त्यांनी ऑलरेडी आपण जे काही व्हॅकन्सीची लिस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की व्हीआयटी मध्ये व्हॅकन्सी किती आहेत, या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुम्हाला 11 तारखेला 6 वाजता त्या ठिकाणी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट दिसणार आहे. जे ऑलरेडी ज्या मुलांनी व्हीआयटीचा स्पॉट राऊंड कंडक्ट केलेला आहे त्यांना माहिती आहे की व्हीआयटी मध्ये कशा कशा प्रकारे स्पॉट राऊंड यावर्षी कंडक्ट केला होता. तुमचे मेरिट लिस्ट वगैरे जे काही ईमेल आले होते त्या सेम पद्धतीने थोडंफार होईल आणि त्या ठिकाणी ऑफलाईन मध्ये पण लावलेली असते. जर तुम्हाला काही डाऊट असेल किंवा जर तुम्हाला काही अडचण असेल तर त्यासाठी तुम्ही ग्रेव्हियन्स घेऊन 11 ते 13 मध्ये जमा करू शकता. त्याचबरोबर राऊंड हे 15 तारखेपासून सुरू होणार आहेत आणि कट ऑफ डेट फॉर ऑल टाइप ऑफ ऍडमिशन्स फॉर द अकॅडमिक इयर, 23 तारखेनंतर जो काय ऍडमिशन कॅन्सलेशन करेल त्याला कोणतीही फी माग मिळत नाही. हे सीटी सेलचं आहे. आता जो मुलगा ऍडमिशन कॅन्सल करणार आहे त्याला जी काय तुम्ही कॉलेजमध्ये जी काय फी भरलेली आहे ती सर्व फी तुम्हाला रिफंडेबल होणार आहे. या सर्व गोष्टी आहेत. त्याचबरोबर खाली स्कॅनर वगैरे दिलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन गुगल फॉर्म भरून ऍडमिशन साठी स्पॉट राऊंड साठी एनरोल करू शकता. या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत स्पॉट राऊंड साठी. आणि त्याचबरोबर रजिस्ट्रेशन कसं करायचं, काय करायचं, या सर्व गोष्टींची तुम्हाला ती लिंक आहे ते स्कॅन करा आणि त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता. आता त्याचबरोबर कोणत्या कॉलेजला आपले जे काही काउन्सिलिंगचे विद्यार्थी आहेत त्यांना काही महत्त्वाच्या सूचना आहेत. जे काय आपल्याला कॉलेज आहेत, जे काय मॅनेजमेंट करायचं आहे त्यासाठी व्यवस्थित सगळ्या गोष्टींचा जाणून घ्या. आपलं जे काही कॉलेज आहे ते आपल्याला फीज केव्हा मागे देणार आहे, त्याचबरोबर आपले जे काही ऍडजस्टमेंट होत आहे मॅनेजमेंटसाठी ती होतीये की नाही व्यवस्थित. काय होतं की काही वेळेस मुलांचं काय होतं की मुलं ऑलरेडी कॅन्सलेशन करून टाकतात, माझं ऍडमिशन इकडे होणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे. अशा कोणत्याही गोष्टी करू नका. जे मुलं व्हीआयटीच्या स्पॉट साठी जात आहे, स्पॉट राऊंड साठी व्यवस्थित पूर्णपणे स्पॉट हा मेरिट बेसिसवरच होणार आहे, तर व्यवस्थित सगळ्या बाजूचा विचार करून मॅनेजमेंट साठी वगैरे काही ट्राय करू नका अशा मोठ्या इन्स्टिट्यूट लेवल मध्ये. तर स्पॉट राऊंड मध्ये व्यवस्थित कट ऑफ बेसिसवर ट्राय करा. आणि एक गोष्ट तुम्ही नेहमी ऐकलेली असेल की व्हीआयटी मध्ये स्पॉट मध्ये बऱ्याचशा काही गोष्टींचा बदल होतो. तर एक विचार करा की आता जस्ट फक्त टेक ब्रांचेसच्या 155 सीट अँड एन ॲव्हरेज व्हॅकंट आहे. टोटल ॲव्हरेज 200 सीट या ठिकाणी व्हॅकंट आहे. मी तुम्हाला फक्त सीएसचं जसं उदाहरण दिलं, सीएस आय टी, तर अशा या सीट मध्ये इन्क्रीज होत जातात. आता यामध्ये विद्यार्थी काय विचार करतात ते पण सांगतो तुम्हाला की आपण स्पॉट साठी कुठे अप्लाय करायचं, कसं अप्लाय करायचं आणि त्याचबरोबर आपले काय काय ड्रॉबॅक्स होऊ शकतात. यामध्ये 3 प्रकारचे विद्यार्थी असतात. एकाला काय पाहिजे असतं की कॉलेज टॉप पाहिजे असतं, टॉप कॉलेज, ब्रांच ती पण कॉम्प्युटर आयटी पाहिजे असते त्यामुळे टॉप म्हणायचं आपण, आणि लोकेशन. असे 3 प्रकारचे एक विद्यार्थी असतात. काहींचं जे ऍडमिशन झालेलं आहे किंवा त्यांना ते पण बाहेर नसतं पडायचं, म्हणजे स्पॉट साठी या प्रकारचे विद्यार्थी तुम्हाला अप्लाय करताना बऱ्यापैकी दिसणार आहे. काहींचं ड्रीम कॉलेज व्हीआयटी आहे तर ते व्हीआयटी साठी मोस्टली येणार म्हणजे येणारच. तर त्या केसमध्ये तुम्हाला एक एन ॲव्हरेज 2 लाख रुपये पर इयर स्पॉट मध्ये ऍडमिशन भेटल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला फी भरायची असते. या सर्व गोष्टी आहेत.
कॉलेज टॉप मिळवण्यासाठी मुलं येणार त्या ठिकाणी, बरोबर. ज्यांना खालचं काही कॉलेज भेटलेलं आहे, डी.वाय पाटील किंवा जे.एस.पी.एम, म्हणजे खालचं म्हणजे की व्ही-आय-टीच्या खाली आपण यांचा सिक्वेन्स येतो, तर त्या केसमध्ये व्ही-आय-टी, जे.एस.पी.एम, ताथोडे, ए-आय-एस-एम, डी.वाय पाटील पिंपरी, पी.सी.सी, रावेत या कॉलेजेसमधून मुलं कुठे येणार, व्ही-आय-टीसाठी, स्पॉट राउंडसाठी येणार आहेत. ज्यांना ई-एन-टी-सी वगैरे भेटलेलं आहे, त्या व्ही-आय-टीमध्येच ई-एन-टी-सी जर भेटेल असेल किंवा सी-एस-सी, ए-आय-एम-एल, ए-आय-डी-एस, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग या ब्रांचेस जर भेटलेले असतील, तर मुलं शक्यतो तर सी-एस-आय-टीसाठी ट्राय करण्यासाठी मोस्टली येणारच. काहींचं कसं असतं की पी-आय-सी-टी मध्ये ई-एन-टी-सी भेटलंय किंवा कमिन्समध्ये ई-एन-टी-सी, इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर इंजिनिअरिंग भेटलंय, तर ते मुलं देखील व्ही-आय-टी मध्ये सी-एस ट्राय करण्यासाठी येऊ शकतात. किंवा सी-ओ-पी मध्ये मला पाहिजे नव्हतं मेटलर्जी वगैरे, पण मला भेटलं, किंवा वालचंद सांगली आहे, असे असे जे मोठे मोठे इन्स्टिट्यूट आहेत, टॉप इन्स्टिट्यूट आहेत, यामध्ये जर कोर ब्रांच भेटली असेल, तर मला जर व्ही-आय-टी मध्ये सी-एस-आय-टी भेटत असेल, तर मी घ्यायला तयार आहे. अशा वेगवेगळ्या ब्रांचेसचे लोक त्या ठिकाणी तुम्हाला मुलं कॅन्डिडेट अप्लाय करताना दिसणार आहेत. आणि काहींचं कसं असते, लोकेशन आउटसाईड आहे किंवा माझ्या जवळच कॉलेज आहे, मला व्ही-आय-टीच पाहिजे होतं, माझा मित्र त्या ठिकाणी शिकतोय, मला व्ही-आय-टी पाहिजे होतं, अशा वेगवेगळ्या केसेसचे मुलं तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत. मग यातून तुम्हाला डिसाईड करायचं की मी कॉलेज का बरं निवडतोय, मला का बरं निवडायचं आहे, प्लेसमेंट पाहिजे, अकॅडमिक्स पाहिजे किंवा व्ही-आय-टीची जी काही खासियत आहे, या सर्व गोष्टींचा विचार करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला ऑफलाईन मोडमध्ये पण देखील बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात स्पॉटमध्ये. आता बऱ्याचशा न्यूजमध्ये तुम्ही व्ही-आय-टीचं जे काही यावर्षीचं राऊंड झालेलं आहे, त्याबद्दल न्यूज वगैरे किंवा ज्या काही नोटीस होत्या, जे काही पोलीस वगैरे या सर्व गोष्टींचा तुम्हाला बऱ्यापैकी अंदाजा आलेला असेल. त्यामुळं व्यवस्थित विचार करून व्ही-आय-टीच्या स्पॉटसाठी तुम्ही अप्लाय करू शकताय. त्याचबरोबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, तो नंबर दिलेला तो ऑलरेडी, किंवा मी डिस्प्ले पण नंबर करतोय. त्या नंबरवरती तुम्हाला जर मॅनेजमेंट लेवल किंवा इन्स्टिट्यूट लेवलचे सीट पाहिजे असेल, किंवा जर एखाद्याने ॲडमिशनच नसेल घेतलेलं, पण दादा मी फी भरू शकत नाही वगैरे, काय 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 या सर्व गोष्टींचे जर तुमचे रिझन असतील, तर प्लीज या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. मी नक्कीच तुम्हाला हेल्प करेल. तुमच्या ॲडमिशनची जबाबदारी माझ्याकडे राहील. या सर्व गोष्टी आहेत. त्याचबरोबर दादा सीईटीवाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की जे काही ॲडमिशन प्रोसेस आहे ती कंटिन्युअसली चालूच असणार आहे. 23 तारखेपर्यंत तुमचा दादा तुमच्यासोबत असणार आहे. थँक्यू सो मच.